नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर सकाळचे 6:15 झालेत आणि मी कामावर आली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि पहाटे 6:15 वाजता कामावर येते. तर मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता मी तुम्हाला व्हिडिओमधनं माझं डेली रुटीन दाखवणार आहे आणि तोंडी तुम्हाला सांगणार आहे माझी स्टोरी. तर आत्तापर्यंत जर तुम्ही पार्ट 10 बघितला असेल तर कोविडपर्यंतची स्टोरी मी तुम्हाला सांगितली. कोविडच्या आधी माझे मिस्टर माझ्या सासूबाईंकडेच राहत होते आणि मी माझ्या 2 लेकरांना घेऊन छोट्याशा घरामध्ये चाळीमध्ये राहत होती. तिकडेूनच मी स्वयंपाकाच्या कामाला सुरुवात केली. त्याच्या आधी मी मच्छी विकायची. पण मात्र कोविड आला आणि सर्वांना धक्काच बसला. अनेकांचे नातेवाईक त्यांच्यापासून दूर झाले. अनेक जण मृत्युमुखी पडले. अनेकांचे कामधंदे बंद झाले. अनेकांना अनेक समस्यांना समोर जावं लागलं. अनेक नातेवाईक, अनेक जवळची माणसं त्यांच्यापासून दूर झाली. पण या कोरोनामध्ये जरी आपला कामधंदा आमचा ठप्प झाला असेल, आमची इन्कम सोर्स कमी झाली असेल, पण एक गोष्ट या कोरोनामुळे खूप चांगली झाली की माझा नवरा माझ्या जवळ आला. मुलांना पण खूप आनंद झाला, कारण थोड्या वेळासाठी पप्पा यायचे, भेटून जायचे. त्यानंतर पप्पा परत आजीकडे जायचे. जॉब सांभाळून, आईकडे राहून मुलांना वेळ देणं, त्यांना पण खूप धावपळ व्हायची. तर ह्याच्यामध्ये ते इकडे कोविडमध्ये माझ्याजवळ राहायला आल्यानंतर आम्हाला सर्वांना खूपच आनंद झाला. तो कोविडनी माझ्या नवऱ्याला माझ्याकडे पुन्हा परतवलं. हा एक म्हणजे माझ्यासाठी चांगला क्षण, आनंदाची वेळ होती. तर कोविड झाल्यानंतर आम्ही एकत्र राहायला लागलो. थोडे दिवस आनंदाचे गेले आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाला. आम्ही राहत होतो तो झोपडपट्टी एरिया होता आणि त्या दिवशी एवढा पाऊस पडला, मला नक्की तारीख किंवा वर्ष तुम्हाला सांगता येणार नाही, कारण आता कामाचं प्रेशर, घरचं स्ट्रेस यामुळे ना खूप कमी गोष्टी लक्षात राहतात. तरी मी तुम्हाला आठवण करून करून सगळ्या गोष्टी सांगते. तर त्यावेळेला खूप पाऊस पडला त्या वर्षी आणि आमच्या घरात पाणी जमा झालं. मध्यरात्री मला वाटतं 12:30-1 वाजता घरात पाणी जमा व्हायला सुरुवात झालं. तर दरवाजातनं पाणी येतच होतं, पण बाथरूममधनं देखील पाणी यायला सुरुवात झाली. करू तर काय करू? नवऱ्याजवळ नाही, मिस्टर होते आईकडे आणि मी होती इकडे. कोविड अजून सुरू झालेला नव्हता. त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे सगळं काही थोडंफार रेग्युलर होतं, म्हणजे एवढा जोरदार नव्हता. एकदम लॉकडाऊन वगैरे सुरू झालेलं नव्हतं. मिस्टर आईकडे होते आणि घरामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली. मी मात्र घाबरली. आपण कितीही विचार केला ना की एखाद्या बाईला काय नवऱ्याची गरजच असते असं नाही. ती तिच्या मुलांचा सांभाळ करू शकते. चूल मूल आणि काम सगळंच ती सांभाळू शकते. पण अशा टायमाला एक आपली मनस्थिती ढासळून जाते. जीवाला भीती वाटते, स्वतःच्या जीवाची नाही, आपल्या लेकरांच्या जीवाची. तेव्हा मात्र मी खूप घाबरली. घरात पाणी, सगळ्या बाजूनीच पाणी. आजूबाजूचे लोक आरडाओरडा करायला लागले, कारण सगळ्यांच्या घरात पाणी घुसत होतं. पण प्रत्येकाच्या घरात माणूस असल्यामुळे त्यांना एवढं काय वाटत नव्हतं, पण मी मात्र घाबरली. आणि मग रात्री वाट बघून 1:30 वाजता मिस्टरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं घरात पाणी जमा व्हायला लागले. नशीब म्हणजे सासूबाईंचं घर माझ्या घरापासून जवळच होतं, 15 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सवर होतं. मिस्टर एवढ्या पाण्यातनं धावत पळत मी ज्या चाळीमध्ये राहत होती, झोपडपट्टीत राहत होती, तिकडे आले. तोपर्यंत पाणी कमरेपर्यंत आलेलं आणि मला जमेल तेवढं सामान मी माळ्यावर शिफ्ट केलेलं. म्हणजे कपडे वगैरे सगळे पटापट गठोडे बांधले, भांडे बिंडे जी पिशवी भेटेल, जे कपडा भेटेल त्याच्यात बांधून माळ्यावर फेकायला सुरुवात केली. मुलांना देखील माळ्यावर चढवून बसवलेलं होतं. पण हळूहळू पाणी किचन ओट्यापर्यंत म्हणजे लागायला लागलेलं. मी अजूनच घाबरायला लागली. मिस्टर आले की सिलेंडर पाण्यामध्ये तरंगत होतं, कारण सिलेंडर उचलून वर ठेवणं मला जमलं नाही. मी बाकीचे जे छोटे छोटे सामान होते ते सगळे वर ठेवले होते. मुलांना पण वर बसवलं होतं माळ्यावर. मग मात्र पावसाचा जोर काय कमी होत नव्हता, पाऊस थांबायला मागत नव्हता. मग मात्र सगळ्या चाळीतल्या लोकांनी ठरवलं की आपण घराबाहेर पडायचं. पण बाहेर, दरवाजाच्या बाहेर पूर्ण पाणी, कमरे एवढं पाणी होतं आणि पाऊस काय थांबत नव्हता. मग आता हे सगळं रिस्की होऊन बसलेलं. आता घराबाहेर पडायचं कसं? माझा नवरा कसा बसा एवढ्या पाण्यातनं आले ते माझ्या घरी आणि मग आम्ही मुलांना कडेवर उचललं. मुलं माझी लहानच होती हो. मुलगा माझा 3रीलाच होता, मुलगा आणि मुलगी 6वीला होती. तर मुलांना कडेवर घेतलं आणि एका माणसाने असा दोर बांधलेला होता
बाहेरच्या पोलपासून ते म्हणजे मेन ह्याच्यापर्यंत त्या दोराला पकडून एकमेकांना चाळीतली लोक मदत करत होते घराच्या बाहेर पडण्यासाठी. आम्हाला शक्य तेवढं सगळं सामान आम्ही वर ठेवलं, घराला टाळा लावला आणि आम्ही त्या दोराला पकडून कसंबसं रोडपर्यंत आलो. तर रोडला पण गुडघ्यापर्यंत पाणी होतं. पण एवढ्या मोठ्या पाण्यातून पाणी ते एवढं वाढलेलं ना, नंतर छातीपर्यंत पाणी आलं होतं. कसंबसं आम्ही बाहेर पडलो, गुडघ्यापर्यंत पाणी आलेलो. पण बघा देवाची कृपा, माझ्या सासूबाईंच्या घराकडे पाणी नव्हतं, म्हणजे तिथे पाणी नव्हतं घुसलेलं. घरात थोडंसं होतं म्हणजे, पण एवढं नव्हतं होतं. आणि माझ्या सासूबाईंचं घर डबल माळ्याचं असल्यामुळे तिथे एवढी रिस्क नव्हती. मग शेवटी आम्ही गेलो सासूबाईंच्या घरी. मुलांना आतमध्ये घरात सोडलं, मुलं आतमध्ये जाऊन झोपले. मिस्टर रात्रभर पाणी काढत होते आणि मी गॅलरीत जाऊन बसली, कारण की मला कोणी आत बोलवलं नाही आणि मला पण ते बरोबर वाटत नव्हतं. एकदा मी घराबाहेर पडली आणि परत घरात जाणं, मला गॅलरीमध्ये रात्रभरासाठी सहारा मिळाला तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मिस्टर रात्रभर सासूबाईंच्या घरातलं पाणी काढत होते, मुलं जाऊन घरात आतमध्ये झोपले. माझ्या मुलांना सहारा भेटला तेवढं बस झालं. गॅलरीत जरी मी झोपली तरी तिथे पण मला रात्रभर पाणी लागत होतं, कारण गॅलरी आमची तुम्ही बघितलीच असेल, थोडीशी समोरून उघडीच आहे. तर असा पावसामध्ये मी ती रात्र काढली आणि मग सकाळी आम्ही पुन्हा घरी आलो. घरात सगळा चिखल, गाळ, घाण होती, ते सगळं साफसफाई केली, सगळं पाणी काढलं, सगळी आवरावर केली. तर इकडे तुम्ही व्हिडिओतनं बघू शकता, आज मी घरी बनवलेला आहे गाजरचा हलवा. कामावरनं आली आणि लगेचच कामाला सुरुवात केली, घरातल्या कामाला. तर वांग, बटाटा, वाटाणा घालून मस्त भाजी केली, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडीशी रस्सा असं ग्रेव्ही ओलसर ठेवली, अशी भाजी आवडते आमच्या घरामध्ये. त्यानंतर चपाती केली, गाजरचा हलवा केला, गाजर मिस्टरांनी किसून दिला आणि असं मी व्यवस्थित सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर मिस्टरांना ताट वाढलं, कारण मिस्टरांना जायचं आहे सेकंड शिफ्टला. तर अशा खूप संकटांना आम्ही तोंड दिलेलं आहे. असं एक संकट नाही, असे अनेक संकट आले आमच्यावर. आम्ही खूप त्रास सहन केला आहे आणि खूप कष्टात पुढे आलेलो आहे. त्या सगळ्या गोष्टी आम्ही सोशल मीडियावर नाही सांगू शकत. आता गाजरचा हलवा खाऊन त्यांचं एक्सप्रेशन काय आहे ते बघा. हलवा खाऊन सांगा कसं झालंय. हे इकडे समोर जेवायला बसले ना की बाहेरून दरवाजातनं आवाज येणारच, काव काव काव. कसं झालं. पण स्मार्ट, हलवा पण स्मार्ट. हलवा स्मार्ट असतो का गोड असतो. हलवा पण स्मार्ट, बायको पण स्मार्ट. आता इकडे बाहेर बघा, आता ह्यांच्याकडे जाते, ह्यांना पण हलवा खायचा आहे आणि त्यामुळे आता ह्यांचा कावकाव सुरू आहे. आता ह्यांना हलवा देते, पाणी देते. तर आता तुम्ही पुढे बघा. पाणी पाहिजे का. बाहेर आत्ताच कडक ऊन पडायला लागले आणि त्यांना लागलेली तहान. तर मी बघा पाणी असं देते आणि ते माझ्या हाताने पाणी पितात आणि हातानेच जेवतात. ह्यालाच आशीर्वाद म्हणतात का. अगोदर आमचं नातं कसंही असू दे, त्यांनी कधी प्रेमाने बोलले नाही, आपुलकी दाखवली नाही, पण जाण्याच्या 3-4 वर्षा अगोदर आमचं नातं खूप छान झालेलं. त्या माझ्याशी खूप प्रेमाने आपुलकीने वागत होत्या, माझी चौकशी करत होत्या. आता मी त्यांना हलवा पण बघा कसा खाऊ घालते, ते माझ्या हातून हलवा पण कसा खातील. तर हे असं रोजचंच आहे. मी ह्याच्या आधी पण तुम्हाला हे व्हिडिओ शेअर केलेलं. बरं, आपण आपल्या स्टोरीकडे वळूया, कारण व्हिडिओ संपत आलेला आहे. तर अशा प्रकारे हा पावसाळ्याचे दिवस गेले. घरी आल्यावर सगळी साफसफाई केली, परत घरात सगळं सामान लावलं. कविता होती, 8वी-9वीला असेल. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते गरदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, बाहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. तर ही कविता आहे ना, मला वाटतं 9वीला होती आणि ही कविता मला खूप आवडायची. तर ह्या व्यक्तीच्या घरात पण पावसाचं पाणी घुसतं आणि मग त्याचं नुकसान होतं आणि तो त्याच्या सरांच्या घरी येतो आणि सरांना ही सगळी कविता बोलून दाखवतो त्याच्याबरोबर जे झालंय ते. तर असा होता हा आजचा दिवस आणि घरात सर्वांना आवडला. तर ह्या सीझनमध्ये तुम्ही केला का नाही गाजरचा हलवा, कमेंट करून सांगा. आणि मग चला, जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चला, रात्रीचे 12 वाजलेत आणि मी आता जाऊन झोपते. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तुम्ही सबस्क्राईब करताय ना. चला मग, बाय.